आरतीत काय सांगितलंय? फुटकीचं विना त्याला 2 तारा, घाली ये जरा पंढरीशी. 2 तारा कुठल्या? ही एक आणि ही एक, 2 नागपुड्या. ह्या 2 तारा आहेत. आणि श्वास जो आहे हा पंढरीशी परलोक इहलोक त्याला पाडे घालतोय. पंढरी कुठं आली? परलोकात आली. पंढरी म्हणजे पांडुरंगाची पंढरी नव्हे, तिथं मूर्ती आहे. परलोक म्हणजे पंढरी, जिथं देह जाळल्याशिवाय किंवा देह पुरल्याशिवाय किंवा देह नष्ट केल्याशिवाय जाता येत नाही, ती पंढरी. तिथं रोजचं अपडाऊन चालू तुमचं आहे. कसं? श्वासानं. घाली येर जरा पंढरीशी. माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात, 2 हात 2 पाय. 2 हात 2 पाय, 4 बहिणी आहेत. नांदती सुखात. जीव म्हणतोय माझी ऐशी कैशी कर्मरेषा. हात भांडेला कधी बघितलंय का हाताशी? पाय कधी पायाशी भांडेला बघितलाय का? नाही. सकाळी तोंड धुताना हात काम करतो, नंतर हा हात काम करतो. हाताची भांडे कधी होत नाहीत, पायाची भांडे कधी होत नाहीत. कोर्टामध्ये कधी केस गेलेली नाही हात पाय भांडण झाली म्हणून. नांदती सुखात. चौघी बहिणी हात आणि पाय. माझी ऐसी कैसी कर्मरेषा. जीवाची कशी कर्मरेषा झाली बघा. माझ्या माय बापी बरे नाही केले, पदरी बांधली भिकाऱ्याची. ज्याला जन्म मला दिला, वडिलांची इच्छा आहे मुलानं अमुक बनलं पाहिजे, इच्छा पूर्ण होत नाही. माझी इच्छा आहे मला अमुक बनलं पाहिजे, पूर्ण होत नाही. मगाशी मी आल्याला सांगितलं की द्रव्य तुमचं जे आहे ह्याचा अंत नाही, विषय वासनेचा अंत नाही, आणि ते पूर्ण होत नाही. म्हणून जीव जो आहे तो रडतोय. जीव काय रडतोय? रडतोय जीव की मला जन्म का दिला, माहित नाही त्याला. तुका म्हणे कांते असे न बोलावे. त्या जीवाला सांगतोय परमेश्वरा. कांता म्हणजे शरीर, असं बोलू नको बाबा. गुरुने शरण जा. शरण ते जावे साईनाथ. सद्गुरूंना शरण जा, ज्ञान घे. ज्ञान घेतल्यानंतर तुला कळेल की तुझ्या जीवनाचा अर्थ काय. म्हणून मी सांगितलं मगाशी कि दुनिया को आपका मतलब नहीं, गुरु को मतलब है. एक वेळ म्हणजे मला अशी येते की मी कुणाला नको आहे, मी जगून काय करू. माझा सगळ्यांनी वापर करून घेतला, पण माझं कोण नाही. तुम्हारी जिंदगी तुम्हारे काम ना आए, गुरु के काम आएगी. पुन्हा जन्म कधी मिळणार? हा 84-100 योनीनंतर मिळणार. आता मेला उद्या प्रसन्न आलं असं नाही होणार. त्यामुळे जीवनाचा अपव्यय करायचा नाही. आणि जीवनाचा तुमचं एम जे एम हे अर्थार्जन नको आहे. वाक्य समजून माझं घ्या. तुम्ही जर समजलं की मला पैशासाठी जगायचंय, तर तुम्ही पिशाच्य बनणार आणि पैसा तुम्हाला पुरणार पण नाही. जन्माचा एम काय झाला पाहिजे? परमेश्वर झाला पाहिजे. म्हणून शरण जावी साईनाथ. गुरुना शरण जा, सगळं होईल. तर 3 ते 5 वर्ष वय. विषय कळाला का? शांती तुम्हाला कधी मिळेल? गुरुला शरण तर जायचंच आहे आपल्याला, परंतु तुमचे जे सवंगडी आहेत त्यांचं कर्तव्य करत करत जायचं आणि ते करत परमात्मा तुम्हाला जायचंय. साधना तुमची प्रधान झाली पाहिजे. तुमचा आज प्रधान काय आहे? आर्थिक, शारीरिक आणि मानसिक हे 3 रोग तुम्हाला आज प्रधान आहेत. काही लोकांना आर्थिक रोग लागलाय,
काय लोकांना शारीरिक रोग लागला आहे, काय लोकांना मानसिक रोग लागला आहे. गुरुचा रोग लागला पाहिजे, पारमार्थिक. कळते? तुम्ही सांगायचं तुमचं वय किती आहे ते, मी सांगायची गरज नाही. 0 ते 3, 3 ते 5 का 5 ते 8. तेव्हा मी मोठा आहे वयानं, ज्ञानाला मोठा वेळ उपयोग आहे. समजतंय का? पुढचं वाक्य महत्वाचं आहे. वय वर्ष 5 ते 8 कितपर्यंत तुमचा सात्विक गुण असतो 100%. राजसिक गुण आणि तामसिक गुण तुम्हाला नसतो. किती? 8 वर्षापर्यंत. पण आईच म्हणती मोबाईल बघ, किलबिल गीतं बघ, रडायचं नाही. आईला माहित आहे की मुलानं चॉकलेट खाल्ल्यानंतर दात किडतात, पण ते तर रडते. लाच पहिली मी ती चॉकलेट घे, चॉकलेट घे, शांत बैस, चॉकलेट घे. लाच आहे ती. लाच काय? लाच घ्यायला खरं शिकवते कोण? माता पिता. भेळेचा गाडा, भेळेचा गाडा, आईस्क्रीम, आणि पहिल्यांदा मोबाईल टाकला तो फुटतो खाली. छान 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 वर फुटला कोणाकडे. तो पहिला मोबाईल फुटल्याचं शिक्षण असतं, प्रशिक्षण. आणि तो मोबाईल आपण दिलेला जो असतो तो आउटडेटेड असतो, फोडण्याकरता असतो. पण जेव्हा ते बाळ मोठं होतं, खरा मोबाईल फोडतो मोठा एखादा, तर प्रशिक्षण पूर्ण झालं म्हणायचं. षड्रिपुजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर आईवडील शिकवत आहेत. मान्य करता किरण? 8 वर्षाच्या मुलाला जग माहित नाहीये. आई ही जग आहे, वडील ही जग आहे, घर हे जग आहे, घरातली माणसंही जग आहेत. कोण शिकवतं मुलाला? मुस्काडी दिन बघ, गपगुमान खायचं. काय वाक्य आहेत? त्याला अर्थ काही कळत नाही. त्याला नंतर कळतं असं मारणं म्हणजे मुस्काडीत. राईट. मग ते कधीतरी ते सुद्धा म्हणतो आईला मुस्काडीत दिन बघ. रिफ्लेक्ट झाली पावर. पण नेहमी चांगलं बोलावं. मी तर असं सांगेन तुम्हाला, माफ करा, मुलाचं संगोपन करण्याची मानसिकता नसेल तर मूल जन्माला घालूच नका. काय सांगते? तिथं सुद्धा नियम आहेत. कपडे तू घालायचेस, धुंगण तू धुवायचंस, जेवण तू घालायचंस, फिरायला तू न्यायचंस. टर्म्स अँड कंडिशन. ते मूळ सहज म्हणतं. बाबा माझे कपडे ओले झाले, कपडे बदलता का? होते पाहुणार नसो, बाबांचे कपडे बदल. हो, आमच्याकडे बाबा कपडे बदलतात. आई खायला घालते. जसं सकाळी एका मुलीला विचारलं, दूध पिलंस का? हो. कुठे मिळालं? डेअरीमध्ये. दूध कोण देतं? डेअरी. म्हैस दूध देत नाही, गाय दूध देत नाही, डेअरी दूध मिळतं. तिला म्हैस काय माहित आहे? सप्लायर माहित आहे, मॅन्युफॅक्चर माहित नाही. नंतर कळतं, बाळ मोठं झालं, बाळाला कळतं 20 वर्ष माझे कपडे बाबांनी घातले म्हणजे माझ्या आईने कपडे घातले नाही म्हणजे माझ्या आईचं म्हणजे प्रेमच नाही. कधी कळलं? 20 वर्षानंतर बाळ जागा होतं, विश्वात गेल्यानंतर. आई
वडिलांचं विश्व वेगळं आहे आणि सामाजिक विश्व वेगळं आहे. काय कळलं? मुलगी लग्नानंतर किंवा मुलगा लग्नानंतर विचार असा करत, अपने को कोण पूछेगा, अपना ही राज है. हो, तुला तुला कोण विचारणारच नाही, बरोबर आहे. पण तुझं जेव्हा अपत्य वय वर्ष 8 नंतर 18 नंतर बाहेर पडणार आहे, तेव्हा तुला विचारलं जाणार आहे की तू त्या शिकवलंस काय. सुंदर वाक्य सांगतो, तुमच्यातली प्रगती, तुमच्यातली अधोगती याला कारणीभूत तुमचे माता पिता. पटतंय का? पण तुमचं प्रेम आहे म्हणून काय म्हणता, आमची वडिलांची परिस्थिती जरा खरीपीची होती, तुम्ही ते काय करता, ॲग्री होतं तिथं. पण खरं कारण काय आहे? बघा, सोपं सांगतो. कुबेर हा जो मुलगा आहे, कुबेर हा कोणाचा मुलगा? अहो, तुम्ही लक्ष्मीपूजन साजरे करताना का नाही करत? मग कोणाची पूजा करता? माझी करत नाही तिथं ना पूजा, गुरु म्हणून. हा, ते विचारतो तुम्हाला मी की कुबेर हा जो आहे हा मुलगा कोणाचा? बरं, आता माझ्या बघा, रावण हा मुलगा कोणाचा? हा, तुमचा नाही माहित आहे की मला. राक्षस आणि ऋषी, इंटरकास्ट. काय सांगितलं? काय सांगतोय? तुम्ही आत्ताच करता असं काही नाही, त्या काय असं इंटरकास्ट बरोबर होतं. इंटरकास्टनं पहिलं रत्न जे जन्माला आलं ते कुबेर, आणि दुसरं रत्न जन्माला आलं ते रावण. सॉरी, कास्टमध्ये रत्न जन्माला आलं ते कुबेर आणि इंटरकास्टमध्ये रत्न जन्माला आलं ते रावण. ऋषीच्या 2 पत्नी होत्या. पहिली पत्नी जी होती ती तिच्या कुळातली होती, जन्माला कुबेर आला. आणि दुसरी पत्नी जी होती ती राक्षसीन होती, जन्माला रावण आला. बाप तोच, इंटरकास्ट. तुमच्या सरकारनं तुम्हाला जरी आता काही नियम दिले असले तर ते त्या काळापासून नियम चालू आहेत इंटरकास्ट. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पुढं काय सांगायचं समजून तुम्ही घ्या. कुबेर आजही जिवंत आहे. काय सांगतोय? कुबेर आजही जिवंत आहे, कारण कास्ट. आणि रावणाला मारायला रामाला जेव्हा लागलं, काय इंटरकास्ट. मी सांगत नाही, इतिहास सांगतोय. तुम्ही कास्ट करा ते इंटरकास्ट करा, मला काय बघतोय. काय कळलं? पुढचं वाक्य सांगतो. रावणानं असा एक देव सोडला नव्हता की जो त्या दावणीला नव्हता. दावणीला म्हणतोय मी, घरात नव्हे, पूजनात म्हणत नाही मी. दावणीलाचा अर्थ काय? दावणीला कोण असतं? जनावर असतात ना. जनावरांसारखं देवाला बांधून ठेवलं होतं दावणीला. एक देव तरी सोडला नव्हता रावणानं. तरी त्याचा अंत झाला. इंटरकास्टनं येणारी संतती जी आहे बघा ना, हायब्रिड बियाणं. हायब्रिड बियाणं माहिती आहे? आणि हायब्रिड संकरित बियाणं आलं आणि ओरिजिनल बियाण्यामध्ये फरक काय दीपक?
शाळू आणि हायब्रिड एकच आहे. शाळूमध्ये गुणधर्म आणि हायब्रिडमधल्या गुणधर्मात फरक आहे. शाळूमध्ये कस आहे. कस म्हणजे काय? कस म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती त्यातनं वाढणार. शाळूचं तुम्ही जेव्हा अन्नातून ईश्वर शक्ती जेव्हा मिळणार बॉडीमध्ये, प्रतिकारशक्ती वाढणार म्हणजे कस. आणि हायब्रिड पण दिसत तसंच सेम आहे, प्रतिकारशक्ती वाढत नाही, ते कस नाही असं म्हणतात. इंटरकास्टमध्ये कस नाहीये, कास्टमध्ये कस आहे असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ. मी काहीच म्हणत नाही. कळतंय का? आता विषय काय आहे त्यात जास्त मी घुसत नाही त्या विषयाला, तो आज आपला विषय नाहीये. 8 वर्षापर्यंत तुम्ही त्या मुलाला काय घडवताय यावर तो मुलगा विश्वात काय घडणार आहे हे परमनंट आहे. मान्य करता? तुम्ही जर 8 वर्षापर्यंत त्या मुलाला सात्विक संस्कार दिले, वाक्य समजून मध्ये घ्या, काय दिले? 8 वर्षापर्यंत तुम्ही तिला दिले. 8 ते 18 तो शिक्षणाकरता कुठेतरी बाहेर गेला तरी 18 वर्षापर्यंत संस्कार ते प्रगल्भ बनतात. 18 वर्षानंतर तो मुलगा ते संस्कार काढू शकत नाही. तुम्ही काय वाटत ते करा, किंवा मान्य आहे का? म्हणून माझं असं मत आहे की 18 वर्षापर्यंत मुलाला पाळणाघरात ठेवू नका, हॉस्टेलला ठेवू नका, स्वतःपासून लांब ठेवू नका, शिक्षणाच्या नावाखाली परदेशी गमनात पाठवू नका. जर पाठवलं तर तुमच्या मृत्यूच्या मुलाची अपेक्षा करू नका की तो तुम्हाला शेवट हेल्पला येईल म्हणून. तो येणार नाही. जे पेरणार तेच उगवणार. विषय कळतोय? 8 ते 18 वर्ष पेक्षा 5 ते 8 वर्ष किंबहुना 0 ते 8 वर्ष तुम्हीच ब्रह्मदेव आहात, तुम्हीच विष्णू आहात, तुम्हीच महेश आहात. काय सांगतोय? तुम्हीच ब्रह्मदेव आहात, तुम्हीच विष्णू आहात, तुम्हीच महेश आहात. तुम्ही तुमच्या मुलाला कुठल्या रीतीने बनवताय हे 8 वर्षात तुमचं सगळं काम होणार आहे. 8 वर्षापर्यंत ते संस्कार पेरायचेत देहात, 18 वर्षापर्यंत उगवणार. एकदा 18 वर्षापर्यंत उगवले, दुनिया फार फार कापल पण मुळात न काढू शकत नाही. काय सांगतोय? आणि ह्याचं बेसिक तुम्हाला ज्ञान द्यायचं झालं आजच्या कंडिशनला तर कुलदेवता माहीत नाहीत, ग्रामदेवता माहीत नाहीत, वास्तुदेवता माहीत नाहीत, स्तोत्र एखादं येत नाही, आई वडिलांबद्दल मुलांना आदर नाही, कुटुंबाबद्दल प्रेम नाही, फक्त पैसा, भौतिक सुख, छान चुकी एवढंच मुलांना शिकवतोय आपण. मुलगा चुकला, लहान आहे, शासन तुम्ही जर केलं तर मोठेपणी चुकणार नाही तो. पण माझा मुलगा चुकतोय म्हणून मी पांघरून तर त्याला घालायला गेलो आणि मोठेपणी तुम्ही तुम्हाला गोळी घातली, पण मुलानं गोळी का घातली म्हणून विचारायचा अधिकार तुम्हाला कोणाला दिलेला नाही. छडी लागे छमछम विद्या ये घम घम, त्या वयात ते झालंच पाहिजे. अठरा वर्षानंतर गुरुवरे 100% कार्य करणार.
काय करणार? 100% कार्य करणार. तुमचा मुलगा 18 वर्षानंतर बिघडू शकत नाही. लिहून घ्या. काय वाक्य माझं? तुमचा मुलगा बिघडायला कारणीभूत तुम्हीच आहात, कारण तुम्ही 18 वर्षापर्यंत फाजील लाड केले, मी त्याला बिघडून ठेवलं. शब्द खोडून टाका माझा. नातं कुठले असू देत, मी त्या नात्यामध्ये येत नाही. आई असू, आजोबा असू, आजी असू, काका असू, काकी असू, मामा असू, मामी असू, कुणी पण लाड करू देत. त्या लाडामुळे जर त्याचं नुकसान झालं असेल, त्याचं भविष्य त्याला बाप नाही करणार. वाक्य. मुलगा फार रागीट आहे. रागीट निर्माण कुणी केला? तुमच्यातला जो अवगुण आहे तो वाढण्याचं कारणीभूत कोणी केलं? कुटुंबातली लोक. म्हणजे बेसिक कुठं आलं सगळं? 18 वर्ष कुटुंब. 18 वर्षानंतर तो जेव्हा अंतापर्यंत समाजात जीवन जगतो, त्या विषयांची मुळे ती घट्ट झालेली असतात, ती निघू शकत नाहीत. आता बघा, राम मूर्ती घ्या, कृष्ण मूर्ती घ्या, गुरु मूर्ती घ्या, समोर मूर्ती आहे. एक मी सोपं सुंदर एक उदाहरण देतो. नामदेव महाराज पंढरपुरात तुम्ही कधी गेला तर नामदेव पायरी म्हणून नाही, तिचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंग प्रसन्नच होत नाही. किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. आता मी तुम्हाला सगळं सांगतोय ना, तर दाखला आहे हा. काय घडलं होतं? आई सकाळचा स्वयंपाक करायची, नैवेद्य भरायची आणि तो नैवेद्य पांडुरंगाने दाखवायची. एवढंच होत होतं. आणि तो पांडुरंगाने नैवेद्य दाखवलेला 10 मिनिटांना माघारी घेऊन यायची. नवऱ्याला खायला घालायची, मुलाबाळांना खायला घालायची. हा तिचा नित्यक्रम अखंड चालू होता. नामाच्या कानाविषयी काय पडला? देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. काय पडला नामाच्या कानाविषयी? सोपं आहे का नाही? तुम्ही काय म्हणता? आधी मला वाढ, देव जेवतोय. हाच देव बसलाय, पती देव. वाढ. नामदेवने काय बघितलं? माझ्या आईनं पांडुरंगाला अन्न खायला घातल्याशिवाय ती खात नाही. आणि नामदेव महाराज हे कलियुगातले आहेत, सत्ययुगातले नाहीत. बरोबर ना? आता काय होतं, प्रसंग प्रत्येकावर येत असतो. नामदेवाची आई आजारी होती, तर काय ते काम होतं. म्हणून आईने म्हणजे, नामा नैवेद्य घे, पांडुरंगाला दाखव, माघारी येऊन जेव. त्याला प्रोसेस माहीत नव्हती की नैवेद्य दाखवणे म्हणजे काय किंवा जेवण देणं म्हणजे काय. तर तो पांडुरंग येणार, खाणार, मग आपण जेवणार. हा गेला पांडुरंगापाशी, थोडं नैवेद्य तिथं. पांडुरंगाची नैवेद्य खा. आता तो दगडाचा देव. देव कुठला? दगडाचा देव. तू कसा नैवेद्य खाणार? ह्याला कुठे पैदा येते? हे तर वय लहान. आईने काय सांगितलंय? नैवेद्य ठेवला आणि मग सुरू केलं. काय पांडुरंग असं असतं कुठं? आई पिस्तो खातोच, माझं खात नाही, याव त्या का तू काही यायला खायला तयार नाही. पांडुरंग भक्तीला पाझर फुटतो.
आणि मूर्तीतनं पांडुरंग बाहेर चालला. त्याचं खाल्लं की हो, आनंद झाला. अरे माझा पण निमित्त पांडुरंगाने खाल्ला, आईचा पण खातो, माझा पण खाल्ला, आणि मोकळं ताट घेऊन घराकडे गेला. आई 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 काय झालं? अगं नैवेद्य खाल्ला तू म्हटल्या पद्धतीने, आता मला वारंवार जेवायला. ती म्हणजे पांडुरंग नैवेद्य कसा खाणार तुझा? अरे दगडाचा देव तो. खोटं बोलतोस ना म्हणजे नामदेवा, नाम्या, खरं बोल, तू नैवेद्य खाल्लास का नाही? अगं नाही, इतरच खाल्ला. कसा नैवेद्य खाल्लं? मूर्ती नैवेद्य खाते का? बरं बदललं, त्याला मारलं. वडील तोपर्यंत आले. काय झालं ग? अहो पांड्याचं नैवेद्य ह्यानं खाल्ला. काय सांगतो? खरं खरे? नाही बाबा, मी खरंच नाही खाल्ला. अहो बाबा, पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला. लक्षात आलं का? मारू नको म्हणले. आजचा उद्योग पुन्हा करायचा, उद्या करूया आपण. जा म्हणले, नैवेद्य घेऊन जा उद्याच्याला. परत नैवेद्य घेऊन गेला, परत पांडुरंगाने खाल्ला. काय कळले किरण? काय कळते? आईचा नैवेद्य पांडुरंगाने खाल्ला नाही इतके वर्ष, पण नामदेव रडल्यानंतर पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला आणि आईला पटलं नाही. आणि नंतर त्यांच्या जेव्हा डोळ्यावर समोर विषय आले की खरं पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला, आईबाप मोठे नाही झाले बाबा, नामदेव मोठे झाले. आणि कलियुगातला आहे, सत्ययुगातला नाही, द्वापारयुगातला नाही, त्रेतायुगातला नाही. ती म्हणता कलियुगात देव आहे का नाही मला काय कळत नाही बाबा, पण हे उदाहरण तर तुमच्या आलं तर. मग नामदेव नावाची माणसं जगात किती असतील? संस्कार 8व्या वर्षापर्यंत जे संस्कार दिले गेले नामदेवाला, काय संस्कार दिले? हा संस्कार दिले. देव जेवायशिवाय आपण जेवायचं नाही, आणि देव खरं जेवायला लागला. देवानं अभयवचन दिलं की तुझ्या दर्शनाशिवाय माझं दर्शन निष्फळ. काय वचन दिलं? बघा ना, महिषासुर मर्दिनी, तुळजाभवानीचं नाव काय? महिषासुराला मारला, महिषासुराने अभय मागितलं, मग तुझ्या नावा अगोदर माझं नाव लागलं पाहिजे. महिषासुर मर्दिनी, कोल्हासूर, दहिषासुर मर्दिनी. असुर होते, असुर, पण अक्कल त्याला फार मोठी होती. अरे मरायला निघालीस ना, काय ते करून मरूया, काहीतरी करून मरूया. प्रार्थना देवीला केली, माझं आधी नाव लागू दे तुझ्या नावासमोर, म्हणजे माझं नाव जगात कळत दुनियेला की मी इतकं पाप करून सुद्धा तू माझा उद्धार केलास. कळतंय का? काय सांगायचंय मला? तुम्ही जर तुमच्या मुलांना संस्कार वेळेत दिले तर तुमची मुलं बिघडतील का? आणि संस्कार नाही दिले ते सुधारतील का? दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा विषय महत्त्वाचा या ठिकाणी बघा. आता अशी म्हण आहे, मुलाचे पाय पारण्यात दिसतात. काय म्हण आहे? आहे का नाही? त्यालाच दुसरा शब्द आहे भविष्य. आजपर्यंत तुम्ही भविष्य बघताना असं भविष्य बघत गेला, शिक्षण किती होईल, नोकरी कधी मिळेल, लग्न कधी होईल, पोरं किती होतील, प्रॉपर्टी किती होईल, पण ह्याला आजार कुठले जडतील,
त्यातनं बाहेर निघेल का नाही आजारातनं, सुखात मृत्यू येईल का, हा मोठा होईल का, बघितलं कुठं? का नाही बघितलं? का विचारत नाही? हे प्रश्न माझे आहेत ना. कारण तुम्हाला माहिती आहे की आजार जडणारच. तुम्हाला काय माहित आहे? पण आजार जडणं का न जडणं हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. काय सांगतोय? निसर्ग नियमानं जो जाईल तो निरोगीच राहणार, आणि निसर्गाला क्रॉस करून जो जाईल तो आजारीच होणार. काय सांगितलं? तुम्ही निसर्गाचा नियम डावलला. बघा ना, बिस्लरीचं पाणी अखंड पिताय का? अखंड बिस्लरी पिताय ना, त्या बिस्लरीमध्ये तुमच्या प्लास्टिकचे पार्टिकल्स राहणार, तुम्हाला कॅन्सर होणार. खोडून काढू शकाल? दुसऱ्याचं धन लुबाडलं की तुम्हाला मधुमेह होणारच. खोडून काढू शकाल? तुम्ही पेरता ते उगवते. काय कळलं? आता विषय समजून घ्या. दोष यायला थोडा वेळ लागतो. किती? एक क्षण. दोष यायला एक क्षण, दोष जायला 12 वर्ष. काय सांगा बरं? दोष प्रकार नाही आहेत. तुमचं त्या दोषावरचं प्रेम प्रखर आहे. काय प्रकार आहे बघा. कोरोना वीर म्हणून किती माणसं कोरोना वीर म्हणून मिली न होता. हा काय सांगतोय? कोरोना वीर हा शब्द नुसता ऐकून माणसं मिली काय ते. आणि काय काय माणसांना औषध घेऊन सुद्धा काय झालं नाही. 2 त्याचं मन परिपक्व आहे, तो कशाला मरत नाही. आणि जे सशाच्या काळाचं मन, सशाच्या काळ माहिती काळीच मला काहीतरी मला मेल. लक्षात येते का? भीती 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 कोणती भीतीने मरतात काय माणसं. म्हणजे भीतीने 20% मिली असतील, 20%, 40% आजाराने मिली असतील, औषधाचे साईड इफेक्ट होऊन सुद्धा 10% मिली असतील. पण जो अखंड उपासना करतोय त्याला आजार होणारच नाहीत. काय सांगितलं बघा ना. 20 लाखाचं घर पाहिजे, सगळ्या सोयी पाहिजेत, रस्ते शेजारी घर पाहिजे, येणं जाणाऱ्यांना आमच्या गॅलरीत नाही तर मला दिसलं पाहिजे. अरे पण त्या घरात तू पाहिजे ना. हे सगळं पाहिजे, पण तू नसशील तर उपयोग काय? भक्त के बिना खुदा नहीं आएगा, खाली खुदा काम नहीं करेगा. काय सांगितलं? भक्त के बिना खुदा काय आएगा? नहीं आएगा. खुदा खाली नहीं आएगा. खुदा नहीं आएगा तो काम नहीं होगा. मी जिवंत असेल
तर 10 जणांचा उद्धार करीन. मीच नसेल तर उद्धार कोणाचा करणार? समजतंय का? पण साधना पहिली महत्वाची, उपासना पहिली महत्वाची. आणि पुस्तकी तुम्ही जेव्हा ज्ञान बंद कराल, वाचन बंद कराल, तेव्हा तुम्हाला खरं ज्ञान सुरू होईल. काय सांगितलं? पुस्तकी तुम्ही जोपर्यंत वाचन करताय, तुम्ही बुद्धू काय बनणार? काय बनणार? बुद्धू बनणार, बुद्धिमान नाही बनणार. एखाद्या व्यक्तीनं रिपोर्ट काढून सांगू शकाल हिमोग्लोबिन कमी झालंय, पांढऱ्या पेशी अमुक झाल्यात, हे तुम्ही रिपोर्ट बघून सांगा. पण नुसत्या नजरेने कळलं पाहिजे तुला काय झालंय. कधी कळतं? बघा ना, खाटे काय, खटिक जो खटिक असतो ना, ज्याला जो बकरी कापतो, ते नुसतं असं बकऱ्याला हात लावला की ते बकरं झुरायला लागतं. नुसताच हात लावतो तो. 5 किलो 7 किलो वजन किती त्या बकऱ्या नुसतं बघतो असं उचलून. ते टेक्निक आहे एक. ते बघितलं की ते बकरं झुरायला लागतं. तुम्ही त्याला जरी नाही मारलं तरी ते आडलं खास होतं परत त्या दिवसामध्ये. काय कळलं? नुसता स्पर्श केला असं बकऱ्याला उचललं आणि ते सांगता फक्त 5 किलो आहे 7 किलो आहे किती किलो भरतंय आणि टाकून देत असं मग सांगता खाली जाऊ सोडतं. म्हणजे काय वजन धरत नाही कुठे, तराजू नसतो, काय नसतं, असं नुसतं उचलत होतो. 5 किलो आहे म्हणतो, 7 किलो आहे म्हणतो, संपला विषय. तेवढं सांगितलं त्यानं, 8 दिवसामध्ये बकऱ्याचं काम तमाम, खलास. कसं काय? ते स्पर्श काय कळतो बरोबर की आपल्याला आता कसाईच्या ताब्यात जाणार आहे, आपण मरणार आहे. तो जीव त्या विषयाला अगोदर तयारी करतो स्वतःची मरण्याचीच. तसे उपासक लोक जे आहेत, त्या लोकांनी असं बघितलं जरी त्या व्यक्तीला, ते काय म्हणतात त्याला कळतं की ह्या व्यक्तीला काय झालंय. त्याकरता डायग्नोज करा, रिपोर्ट द्या, काही गरज नाही. तसं 8 वर्षापर्यंत जर तुम्ही मुलाला संस्कार दिले तर तो मुलगा बिघडणारच नाही, गॅरंटी. 18 वर्षानंतर काय होणार? पक्का होणार. आज माझ्याकडे जे केसेस बहुतांश येतात की माझा मुलगा ऐकत नाही, माझा मुलगा काही करत नाही, त्याचं मूळ कारण काय आहे? काय आलं? काय शंका? एक माँ बाबांची घ्या.